नमस्कार सर्वांना. या ठिकाणी आपल्याला हवाई हल्ला झाल्याची सूचना मिळालेली आहे नागरी संरक्षण दलाला. त्याप्रमाणे पुढची कारवाई होत आहे. सायरन झाल्यानंतर बॉम्बच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सर्वांनी खाली जमिनीवर झोपतात, जेणेकरून बॉम्बचे उडणारे जे कण आहे ते शरीरावर इजा करू नये. याप्रमाणे सायरन झाल्यानंतर बॉम्ब हल्ले होत आहे. शत्रू पक्षाचे विमान आपल्या शहरावर जात आहेत, आपल्या शहरावर बॉम्ब हल्ले करत आहे. या ठिकाणी आपण असं समजू शकतोय की शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे बॉम्ब हल्ले होत आहेत. सामान्य नागरिकांवर, घरांवर, ऑफिसेसवर, शहरातल्या आवश्यक असलेल्या ठिकाणांवर हे बॉम्ब हल्ले होत आहेत. म्हणजे एक मिनिट आहे. या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि रेड मेसेज वरती आलेला आहे, झाला आहे. मुख्यालयाकडून पुढील सूचना आलेली की हवाई हल्ला झालेला आहे, विमान शत्रू पक्षाने आपल्याकडून पुढे गेलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला वॉर्निंग भेटणार आहे. ती वॉर्निंग भेटल्यानंतर सर्वांनी सारख्या सिग्नलकडे लक्ष द्यायचे. आता जे लोक जखमी झालेले आहेत त्यांच्यावर आमचे नागरी संरक्षण दलाचे लोक प्रथम उपचार करतील. या ठिकाणी जो बॉम्ब हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब पडलेले, बिल्डिंग्स पडलेले आहे, सामान्य नागरिक याच्यात जखमी झालेले आहेत. काही ठिकाणी आग देखील लागलेली आहे. ही आग विझवण्यासाठी नागरी संरक्षण दलाचे काही तज्ज्ञ व्यक्ती येतील. त्यानंतर काही जखमी पडलेले आहे, त्या जखमींना वेगवेगळ्या पद्धतीने प्रथमोपचार करतील. उचित पद्धतीने त्यांना प्रथमोपचारापर्यंत अथवा हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यात येईल. एचएल ओझर ही जी जागा जी आहे मॉकड्रिलसाठी, इथे एक विभाग आहे आपल्या नागरी संरक्षण दलाचा. जवळच या ठिकाणी आपलं एचएल आहे, एअरफोर्स स्टेशन आहे. असं महत्त्वाचं ठिकाण या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांसाठी आपण कशा पद्धतीने जेव्हा बॉम्ब हल्ला होतो, संपत्तीची जीवितहानी होते, त्यावेळेस कशा पद्धतीने आपण लोकांना सहकार्य केलं पाहिजे याबाबतची माहिती जी आहे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. सिव्हिल डिफेन्स ट्रेनिंग जे आहे ते अनेक ठिकाणी, नाशिक शहर असेल, देवळी कॅम्प असेल, ओझर असेल, या ठिकाणी दिलं जातं. आता हा जो पॉईंट दिलेला आहे तो कॅज्युअलिटी कलेक्टिंग पॉईंट आहे, प्रथमोपचार केंद्र आहे. या ठिकाणी या प्रथमोपचार केंद्रामध्ये जे कॅज्युअलिटी आहेत, जे जखमी झालेले व्यक्ती आहेत, त्यांना प्रथमोपचार त्या ठिकाणी दिला आहे. तिथे डॉक्टर सेवा जी आहे, डॉक्टर जे आहेत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी बिल्डिंग पडलेल्या आहेत.
इलेक्ट्रिक असेल किंवा साधी आग असेल, तेलाची आग असेल, अशा विविध आगी ज्या आहेत ती त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. आता या ठिकाणी तेलाची आग जी आहे ती विझवण्यासाठी या पद्धतीने काही सेकंदामध्ये आग जे आहेत ते नागरी संरक्षण दलाचे ट्रेन जवान जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ ती आग जी आहे ती विझवलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की फायर ब्रिगेडला आपण फोन केलेला आहे आणि फायर ब्रिगेड एकदम तात्काळ आपली सेवा जी आहे ती त्या ठिकाणी येते आहे. ॲम्ब्युलन्स जी आहे ती सुद्धा जखमींना नेण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी या ठिकाणी आलेली आहे. अनेक जखमी झालेले आहेत. जखमींना प्रथम उपचार केल्यानंतर जे जखमी जास्त सिरियस असतात त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये, शासकीय हॉस्पिटल असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणून हे ट्रेन